वटपौर्णिमा म्हणजे फक्त वडाच्या झाडाची पूजा नाही, ती आहे विश्वासाची, प्रेमाची आणि आयुष्यभर साथ निभावण्याची वचनाची पूजा. प्रत्येक स्त्रीच्या मनात एकच प्रार्थना असते, माझ्या संसारावर कायम आनंद आणि प्रेम असू दे, देवाची कृपा. नातं टिकतं ते उपवासाने नाही, तर ते एकमेकांवरील विश्वास, आदर आणि प्रेमाने. सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. 7 जन्मांची साथ ही फक्त परंपरा नाही, ती प्रेम, विश्वास आणि समर्पणाची भावना आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आजकाल खूप ट्रेंडिंग चालू आहेत फोटो, रील्स. प्रत्येक सण आला की पहिलं शूट होतं वगैरे. पण सगळ्यांना शूट करता येईल असं नाही, किंवा सगळेच फोटो एकदम रिअल कॅमेऱ्यात वगैरे काढतील असं काही शक्य नाही आहे. त्यामुळे कोणी AI मध्ये बनवून पण फोटो काढू शकतं. कोणी घरी लहान मुलं असेल तर बाहेर नाही जाऊ शकत, किंवा पाऊस आहे, काय असंख्य अडचणी असतात प्रत्येकाच्या. तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल एक अशी रिलेटेड माहिती किंवा काहीतरी डिस्क्रिप्शन म्हणा असं शेअर करते तुमच्यासोबत. बघा तुम्हाला आवडलं तर. की त्याचा अर्थ असा लावू नका की माझा पण नवरा तसाच असेल किंवा तुमचा नवरा तसा असेल. एक भावनिक संदेश म्हणा, किंवा आपण बघा ना, प्रत्येक जण असं करत नाही ना. आजकाल सण येतात पण काही घरात आनंद दिसतो आणि काही घरात फक्त औपचारिकता, म्हणजे फक्त सण करायचा म्हणून करायचा असं. कारण फरक सणात नसतो, फरक असतो नात्यात आणि माणसांमध्ये. एक बायको जेव्हा मनापासून सण साजरा करते तेव्हा तिच्या डोळ्यात फक्त सजावट नसते, तर त्याच्या मागे असतो तो एक विचार असतो. माझा नवरा मला समजून घेतो का? तो माझ्या आनंदात सहभागी होतो का? की मी फक्त जबाबदारी म्हणून सगळं करते? प्रत्येक स्त्रीच्या मनात या शंका असतातच. मला घरचे समजून घेतील का? माझा नवरा समजून घेईल का? जर नवरा असा असेल की तो बायकोच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये साथ देतो, तिच्या हसण्यामध्ये हसतो, तिच्या थकव्यात हात देतो, तर मग सण फक्त दिवस राहत नाही, तो आठवण बनतो आयुष्यभराची. तर फक्त सण तो दिवस राहत नाही, तर आठवण होते आयुष्यभराची. पण जर नात्यात फक्त अंधार आणि अंतर असेल, समजून घेणं नसेल, तर दिवे, फुलं, साडी सगळं असूनही मन मात्र रिकामं राहतं. सण तेव्हाच खरा वाटतो जेव्हा नवरा फक्त नावाचा नवरा नसतो, तर तो साथीदार असतो. जो बायकोच्या आईवडिलांना मान देतो, तिच्या भावनांना समजतो आणि तिला फक्त घरातली नाही तर घराची राणी समजतो. कारण खरं प्रेम मोठ्या गोष्टीत नसतं, ते असतं छोट्या छोट्या कृतीत. मग सण फक्त दिवस राहत नाही, तो आठवण बनतो आयुष्यभराची. कारण खरं प्रेम मोठ्या गोष्टीत नसतं, ते असतं छोट्या छोट्या कृतीत. एक कप चहा देण्यात, तू थकलीस का विचारण्यात, आणि एक हात धरून म्हणण्यात, मी आहे ना तुझ्यासोबत. एक कप चहा देण्यात, तू थकलीस का विचारण्यात, आणि एक हात धरून म्हणण्यात, मी आहे ना तुझ्यासोबत. आजचा सण उद्याचा सण. सगळे सुंदर होतात जेव्हा नात्यात ऊब असते. सगळे सण होतात जेव्हा नात्यात असते ऊब. म्हणून म्हणावंसं वाटतं, नवरा असावा असा की जीव ओवाळून टाकावासा वाटावा. नाहीतर सणाची ओढच लागत नाही.